बेळगाव जवळील एका गावात 2 वर्षापूर्वी महेश्वर हा दुसरी बायको रंगीला हिच्यासोबत कामानिमित्त आला होता. रंगीला ही बिहार येथील आहे. ती गावी असतानाच तिचे महेश्वर सोबत प्रेमसंबंध जुळले होते. रंगीलाच्या नवऱ्याला म्हणजे मुकेशला त्याच्या या प्रेमसंबंधाची माहिती मिळाल्यावर त्याने भांडण करून तिला मारहाण केली. तसेच आपल्या घरातून हाकलून लावले. मुकेशने पंचायत बोलावून रंगीलापासून घटस्फोट घेतला. तेव्हापासून रंगीला ही महेश्वर याच्यासोबत त्याच्या घरात राहू लागली. परंतु ही गोष्ट महेश्वरच्या पहिल्या बायकोला पसंत पडली नाही. ती आपला नवरा महेश्वर सोबत दररोज भांडण काढू लागली. 2 बायकांच्या भांडणामध्ये महेश्वर हा अडकला होता. त्याची रोजची भांडणे मिटवेपर्यंत त्याला नाकीनऊ आले होते. घरच्या कटकटीला कंटाळून शेवटी महेश्वर हा रंगीला आणि तिचा 3 वर्षाचा मुलगा कार्तिक याला घेऊन कर्नाटकात पोटा पाण्यासाठी आला. बेळगाव येथे बिहारमधील त्याचे नातेवाईक महेश मांजी, राकेश मांजी आणि शिवनाथ मांजी हे अगोदरपासूनच राहायला होते. ते तिघेही मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या ओळखीने महेश्वर हा इकडे आला होता. तिथे येऊन तो आणि रंगीला पडेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागले. येथे काम करत असताना महेश्वर हा दारूच्या आहारी गेला होता. तो रोज कामावरून येताना दारू पिऊनच घरी येऊ लागला. घरी आल्यावर त्याची बायको रंगीलाबरोबर भांडणे होत होती. भांडणात तो तिला तुझ्या मुलाला पहिल्या नवऱ्याकडे सोडू नये असे म्हणत होता. पण ती काही मुलगा कार्तिकला पहिल्या नवऱ्याकडे सोडायला तयार नव्हती. या कारणातून त्यांची भांडणे वाढली होती. दारूच्या नशेत महेश्वर येऊन जिंगत बसत असे, भांडण काढत असे. त्यामुळे बायको रंगीला आपल्या मुलाला पोटाशी घेऊन झोपी जात असे. जेव्हा महेश्वरला शरीर सुखाची इच्छा व्हायची तेव्हा रंगीला मुलाला जवळ घेऊन झोपलेली असायची. ती काही त्याला शरीर सुख देत नव्हती. त्यामुळे त्याच्या रागाचा पारा चढत होता. भांडणे वाढतच गेली होती. त्याला तिचा 3 वर्षाचा मुलगा नको होता. महेश्वर हा माझ्या मुलग्याला आपला मुलगा म्हणत नाही तोपर्यंत मी त्याला माझ्या अंगाला हात लावू देणार नाही असे रंगीलाचे म्हणणे होते. आता महेश्वर सगळा राग मुलगा कार्तिकवर काढू लागला होता. रंगीला घरात नसताना तो त्या लहान मुलाला मारहाण करत होता. महेश्वर याने नातेवाईक महेश मांजी, राकेश मांजी आणि शिवनाथ मांजी यांना सांगितलं की रंगीला ही कार्तिकमुळे आपल्याला तिच्या अंगाला हात लावू देत नाही. तिला आणि तिच्या मुलाला मी उगीचच इकडे घेऊन आलो आहे. आता मला या गोष्टीचा पश्चाताप होत आहे. काय करावे आणि काय नको असे झाले आहे. यातून काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. यावर त्या नातेवाईकांनी त्याला वेगळाच मार्ग सांगितला. आपण रंगीलाचा मुलगा कार्तिक यालाच्या मार्गातून बाजूला केले तर ती कुठे जाणार आहे. तिला तुझ्या सोबतच राहावे लागेल असे त्यांनी त्याला सांगितले. त्यालाही ते पटले. मग त्या चौघांनी कार्तिकला मारून टाकण्याचा प्लॅन केला. खरे तर तो कार्तिकचा सावत्र बाप होता. त्याने रंगीलाबरोबर दुसरे लग्न केले होते. त्याच्या लग्नाला दोघांच्याही घरच्यांचा विरोध होता. तरी त्यांनी विवाहबाह्य संबंधातून पळून जाऊन लग्न केले होते. त्यावेळी त्याने रंगीलाला तुझ्या मुलाला मी सांभाळेल असे सांगितले होते. आता मात्र तो त्या मुलाचा जीव घेण्याचा प्लॅन आखत होता. शुक्रवार दिनांक 23 मे 2025 रोजी नेहमीप्रमाणे महेश्वर आणि रंगीला या नवरा बायकोंचे कडाक्याचे भांडण झाले. हे भांडण शिवनाथ याने सोडवले आणि रंगीलाला आपल्या घरी पाठवले. त्यानंतर महेश्वर मांजी, राकेश मांजी आणि शिवनाथ मांजी यांनी भरपूर दारू ढोसली. त्यावेळी 3 वर्षाचा कार्तिक हा घरात झोपला होता. त्याला महेश्वरने उठून बाहेर अंगणात आणले. घराच्या बाहेर चूल पेटली होती. त्या चुलीत त्यांनी एक
ते लाकूड लालबुंद झाल्यावर त्या लाकडाच्या कोळशाचे चटके लहानग्या कार्तिकला दिले. त्या लाकडाचे 4-5 चटके दिल्यावर तो लहानसा मुलगा रडायला लागला. त्याला मोठ्याने रडताना बघून महेशने लाकडी दांडके महेश्वरला आणून दिले. त्या लाकडी दांडक्याने त्याने कार्तिकच्या डोक्यात व हातावर मारहाण केली. या मारहाणीत 3 वर्षाच्या कार्तिकचा जागीच मृत्यू झाला. एवढ्यात बाहेर गेलेली रंगीला घराकडे परत आली. तोपर्यंत त्या चौघांनी मिळून 3 वर्षाच्या कार्तिकला ठार मारून टाकले होते. ही घटना बघून रंगीला आरडाओरड करू लागली. आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यांनी या घटनेची माहिती मुरगौड पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती कार्तिकची आई रंगीला हिच्याकडून घेण्यात आली. पंचनामा करून कार्तिकचा मृतदेह मुरगौड येथील सरकारी रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिला. रंगीलाने दिलेल्या फिर्यादीप्रमाणे तपास करत पोलिसांनी महेश्वर मांजी, राकेश मांजी, महेश मांजी आणि शिवनाथ मांजी या चौघांना ताब्यात घेतले. दारूच्या नशेत असल्याने ते चौघेही पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत होती. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच महेश्वरने नातेवाईकांच्या मदतीने कार्तिक याला ठार मारल्याचे सांगितले. त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी महेश मांजी, राकेश मांजी, शिवनाथ मांजी यांनाही ताब्यात घेतले. कार्तिक मुकेश मांजी वय 3 याच्या खून प्रकरणी त्याचा सावत्र बाप महेश्वर मांजी आणि त्याचे 3 नातेवाईक यांच्यावर कलम 103 नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस कोठडीत महेश्वरकडून गुन्ह्यात वापरलेले लाकडी दांडके आणि चटके दिलेले लाकूड जप्त करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास मुरगौड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करत आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.